विश्रांती घेतलेल्या पावसाचं आता राज्यामध्ये पुन्हा एकदा आगमन झालंय। राज्यातील विविध भागात जोरदार पावसानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे। जाणून घेऊयात उद्या राज्यामध्ये पावसाची नेमकी काय परिस्थिती असेल ते। मुंबईप्रमाणेच पालघर, ठाणे या जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। तसंच कोकणामध्ये देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला। दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या मुंबईमध्ये 31 अंश सेल्सिअस कमाल तर 27 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। पुणे शहर आणि परिसरात पावसानं हजेरी लावली असून पुणे शहराला 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। रविवार, सोमवार आणि मंगळवार या तीनही दिवशी पुण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। पुण्यात उद्या 29 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून काही ठिकाणी उकाडा जाणवतोय। उद्या विदर्भातील नागपूरमध्ये 32 अंश सेल्सिअस कमाल तर 24 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। जालना, बीड, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। राज्यात पावसानं विश्रांती घेतली होती, परंतु आता पाऊस सक्रिय होऊ लागला। 24 ऑगस्ट नंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे। 24 ऑगस्ट नंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय।